पेन्सिलच्या खाली हे जे टूल आहे हे आहे एअर ब्रशचं टूल. एअर ब्रश शिंतोडे उडून, रंगाचे शिंतोडे उडून चित्र काढण्यासाठी या टूलचा वापर होतो. हे टूल घेण्यासाठी आधी त्यावर एकदा क्लिक करू. पहा, त्यावर क्लिक केला असता खालच्या बाजूला रंगाचे शिंतोडे घट्ट स्वरूपात किंवा विखुरलेल्या स्वरूपात आपल्या समोर दिसत आहेत. त्यात हवा तो प्रकार निवडण्यासाठी त्या प्रकारावरती क्लिक करा. आता कागदावर येऊ. सध्या जो रंग घेतलेला आहे तो पिवळा रंग घेतलेला आहे. जसं क्लिक करत जाऊ तसं रंगाचे शिंतोडे समोर उमटत जातील. रंग पिवळा घेतलेला आहे, हा फेंट कलर आहे म्हणून तो पांढऱ्या रंगावर क्लिअर दिसत नाहीये. डार्क रंग जर घेतला तर आता हे शिंतोडे आपणास दिसतील. याचं विखुरण अजून मोठं जर करायचं असेल तर कंट्रोलचं बटन दाबून धरून अधिकचं बटन दाबू. जास्त प्रमाणामध्ये ते पसरतील. हे पहा, आता लांब पर्यंत पसरायला त्याची सुरुवात झाली आहे. एअर ब्रशच्या स्वरूपामध्ये रंग शिंपडून आपण चित्र काढू शकतो. याला लहान करण्यासाठी बटन दाबलं तर शिंतोडे पडतील, बटन नाही दाबलं तर शिंतोडे पडणार नाहीत. याला लहान करण्यासाठी कंट्रोलचं बटन दाबून धरायचं आणि वजाचं बटन दाबायचं. घट्ट स्वरूपामध्ये एकाच जागेवर शिंतोडे पडतायत. या पद्धतीने हा आहे एअर ब्रश. एअर ब्रशच्या आहे खाली लाईनचं टूल. एक सरळ रेष काढण्यासाठी या लाईन टूलचा वापर होतो. त्यासाठी त्या टूलवर क्लिक करू. लाईनच्या टूलवर क्लिक केल्यानंतर लाईन किती जाडीमध्ये घ्यायची तो प्रकार आपल्याला खालच्या बाजूला उपलब्ध झालेला आहे. बारीक स्वरूपात, मध्यम किंवा एकदम जाड स्वरूपामध्ये. खाली रंगावर क्लिक करू. ज्या रंगामध्ये आपल्याला लाईन काढायची आहे त्या रंगावरती क्लिक करू. आता लाईन काढण्यासाठी माऊसचं बटन एकदा क्लिक करून तसंच पुढे ओढायचं. माऊसचं बटन तोपर्यंत सोडायचं नाही जोपर्यंत लाईन आपणास पाहिजे त्या ठिकाणापर्यंत येत नाही. ही लाईन पूर्णतः सरळ जर घ्यायची असेल तर कीबोर्डवरील शिफ्टचं बटन दाबून धरायचं. पहा, माऊस किती थोडाफार वर खाली जरी केला तरी लाईन जी आपल्या समोर येते ती पूर्णतः स्ट्रेट येते. आधी माऊसचं बटन सोडायचं आणि मग शिफ्टचं बटन सोडायचं. सरळ वर लाईन घेण्यासाठी परत त्याचप्रमाणे बटन दाबून धरून शिफ्टचं बटन दाबून सरळ लाईन आपण काढू शकतो. याप्रमाणे माऊसचं बटन दाबून धरून एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत ओढायचं. हे आहे लाईनचं टूल. त्याखाली आहे रेक्टँगलचं टूल. चौकोन काढण्यासाठी या टूलचा वापर होतो. या टूलवर क्लिक केला असता खालच्या बाजूला परत त्याचे 3 उपप्रकार आलेले आहेत. पोकळ स्वरूपामध्ये जर चौकोन काढायचा असेल तर हे वरचं ऑप्शन आहे. भरीव स्वरूपात जर काढायचं असेल तर हे दुसरं ऑप्शन आहे. आणि बिना बॉर्डरचं काढायचं असेल तर हे तिसरं ऑप्शन आहे. तिन्ही ऑप्शन्स बघू. आधी सगळ्यात वरचं घेऊ. पोकळ स्वरूपात माऊसचा बाण तिरप्या पद्धतीने बटन दाबून धरून ओढायचा. आपणासमोर चौकोन निघेल. या पद्धतीने डायगोनली ओढायचा, या टोकापासून तर या टोकापर्यंत. यामध्ये जर शिफ्टचं बटन दाबून धरलं तर चौरस आपणासमोर निघेल. त्याचा आयत होणार नाही. आणि आयत काढायचा असेल तर शिफ्टचं बटन दाबू नका.
तिरप्या स्वरूपात त्याला ओढा. हा आहे दुसरा प्रकार चौकोनाचा. हा दुसरा प्रकार आपण घेतलेला आहे. हा आहे पोकळ चौकोन. हा दुसरा प्रकार आहे. यामध्ये आतमध्ये जो रंग आलेला आहे तो बॅकग्राऊंड कलर आलेला आहे. पहा, या ठिकाणी बॅकग्राऊंड कलर व्हाईट आहे. आपण जर बॅकग्राऊंड कलर येलो घेतला, पिवळा जर घेतला, त्यासाठी या पिवळ्या रंगावरती राईट क्लिक करा, जेणेकरून बॅकग्राऊंडचा कलर बदलेल. बॅकग्राऊंडचा कलर पिवळा आलेला आहे. आणि आता चौकोन जर काढला आपण, ज्यामध्ये चौकोनाचं हे दुसरं ऑप्शन आपण घेतलेलं आहे. मूळ घेतलाय चौकोन आणि त्यात हे चौकोनाचं दुसरं ऑप्शन आपण घेतलेलं आहे. आता चौकोन काढल्यानंतर चौकोनाच्या आतमध्ये बॉर्डरचा कलर येतोय, हा वरचा, आणि आतला रंग येतोय पिवळा, म्हणजे बॅकग्राऊंड कलर. या पद्धतीने भरीव स्वरूपामध्ये चौकोन आपल्या समोर येतोय. परंतु एकाच रंगामध्ये जर घ्यायचा असेल तर हे तिसरं ऑप्शन आहे. बॉर्डर न घेता जो पुढचा कलर आहे त्या रंगामध्ये जर चौकोन आपल्याला भरीव स्वरूपात जर घ्यायचा असेल तर हे तिसरं ऑप्शन आहे. हे तिसरं ऑप्शन घेऊ आणि चौकोन काढू. भरीव स्वरूपामध्ये चौकोन आपल्या समोर निघेल. हे चौकोन जसे काढलेले आहेत अगदी त्याचप्रमाणे गोल देखील त्याचप्रमाणे निघतो. यासाठी गोलावरती क्लिक करू. याला इलिप्स म्हणतात. इलिप्स. इलिप्सवर क्लिक करून पाहिजे त्या रंगावर क्लिक करून आपण इलिप्स काढू शकतो. पूर्णतः वर्तुळ, स्पष्ट वर्तुळ जर काढायचं असेल तर शिफ्टचं बटन दाबून धरून स्पष्ट वर्तुळ निघेल. आणि त्याचं इलिप्स काढायचं असेल तर शिफ्ट न दाबता काढा, जेणेकरून लांबट गोल आपण काढू शकतो. त्यातही 3 उपप्रकार आहेत. पोकळ वर्तुळ, भरीव वर्तुळ आणि बॉर्डर असलेलं वर्तुळ. हा आहे राऊंडेड रेक्टँगल, ज्याचे कॉर्नर्स राऊंड केलेले आहेत. असा हा राऊंडेड रेक्टँगल. तो काढण्यासाठी त्याच्यावर क्लिक करू. त्याला पण खालच्या बाजूला 3 उपप्रकार आलेले आहेत. पहा, याचे कॉर्नर्स राऊंड झालेले आहेत या चौकोनाचे. एकदा एक टूल घेतल्यानंतर त्याचा वापर करून कितीही चौकोन, कितीही गोल आपण काढू शकतो. आधी हे सर्व चित्र आपण खोडून टाकू. यासाठी इमेज मेनूला क्लिक करू. इमेज मेनूतील क्लिअर इमेज या ऑप्शनला क्लिक करू. या कमांडला क्लिक करू. पूर्ण चित्र खोडलं गेलेलं आहे, पण पाठीमागचा रंग पिवळा घेतलेला आहे. बॅकग्राऊंड कलर पिवळा घेतलेला आहे, त्यामुळे कागदाचा रंग पिवळ्या रंगामध्ये आलेला आहे. हा पांढऱ्या रंगामध्ये येण्यासाठी व्हाईट कलरवरती, पांढऱ्या रंगावरती राईट क्लिक करू. पांढऱ्या रंगावर राईट क्लिक केल्यानंतर इथला बॅकग्राऊंडचा कलर व्हाईट आलेला आहे. आणि आता इमेज मेनूतील क्लिअर इमेजला क्लिक करू. कागदाचा पांढरा रंग, कोरा कागद आपल्यासमोर दिसतोय. मूळतः लाईन आपण ज्यावेळेस घेतली होती, ही लाईनच जाड स्वरूपामध्ये घेतली होती. ही जर बारीक स्वरूपामध्ये जर घेतली असती तर चौकोन, गोल, राऊंडेड रेक्टँगल या आकृत्या कागदावर निघताना त्यांच्या लाईन्स या पातळ स्वरूपात, बारीक स्वरूपात निघाल्या असत्या. डार्क कलर घेऊ. रेक्टँगल. पहा, हा पूर्ण भरलेला रंग आला, कारण या ठिकाणी हे जे तिसरं ऑप्शन आहे, हे तिसरं ऑप्शन निवडलेलं आहे. पोकळ स्वरूपात जर घ्यायचं असेल तर या पोकळ ऑप्शनला क्लिक करू. पहा, चौकोन पोकळ स्वरूपामध्ये आपल्या समोर निघतोय. यासाठी माऊसचं बटन दाबून धरायचं आणि तिरपं ओढायचं, डायगोनली ओढायचं, जेणेकरून तो चौकोन किंवा गोल आपणासमोर निघतील. हे आहे लाईन, हा आहे रेक्टँगल चौकोन, हे आहे इलिप्स म्हणजे सर्कल किंवा गोल, हा आहे राऊंडेड रेक्टँगल. हा मात्र वेगळा प्रकार आहे, याला पॉलिगॉन म्हणतात. पॉली म्हणजे अनेक कोन असलेला
अनेक कोन असलेली आकृती म्हणजेच पॉलिगॉन ही काढण्यासाठी आधी एकदा क्लिक करू. क्लिक केल्यानंतर माऊसचा बाण, माफ करा, इथं पॉलिगॉनचं टूल आपण अजून घेतलेलं नाहीये. पॉलिगॉनचं टूल घेण्यासाठी या पॉलिगॉनच्या टूलवरती एकदा क्लिक करावं लागेल. पहा, आता पॉलिगॉनचं टूल घेतलं गेलेलं आहे. आता आकृती काढण्यासाठी एकदा क्लिक करू. माऊसचा बाण तसाच पुढे ओढत नेऊ. ही लाईन निघाली. माऊसचा बाण सोडला आणि जसजसं पुढे क्लिक करत जाऊ, इथे क्लिक केलं, इथे क्लिक केलं, इथे क्लिक केलं, इथे क्लिक केलं, तसतशी आकृती निघत चाललेली आहे. हे तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत आपण डबल क्लिक करत नाही. जिथे आपण सुरुवात केली आहे त्या ठिकाणी येऊन जर आपण डबल क्लिक केलं तर आता मात्र हे काम थांबलेलं आहे. परत नवीन आकृती सुरू करण्यासाठी पहिला पॉइंट, दुसरा पॉइंट, तिसरा, चौथा आणि पाचवा, सर्वात शेवटी डबल क्लिक करायचं, जेणेकरून हा पॉलिगॉन अनेक कोन असलेली आकृती आपणासमोर निघेल. हा आहे कर्व. कर्व काढण्यासाठी या कर्वच्या टूलला क्लिक करू. समोर कर्वची आकृती निघण्यासाठी आधी साधी लाईन काढू. ही साधी लाईन काढल्यानंतर दुसरं जे काही क्लिक आहे याच्या पुढचं ते मध्यभागी करू. पहा, हा कर्व निघतोय आणि त्या पुढचं तिसरं जे क्लिक आहे ते अजून मध्ये क्लिक करून आपण हा कर्व तयार करू शकतो. सरळ लाईन काढायची असेल तर लाईन वापरा, कर्व काढायचा असेल तर हे कर्वचं टूल वापरा.